कल्याण आणि ठाण्याच्या उमेदवारांची आता घोषणा महायुतीनं केलेली आहे। कल्याणमधून पुन्हा एकदा श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे, तर ठाण्यामधून नरेश म्हस्के यांच्या नावाची घोषणा झाली। शिवसेना शिंदे गटाकडून कल्याण ठाण्याचे उमेदवार जाहीर करण्यात आले, त्यामुळे आता कल्याण आणि ठाण्याची जागा शिवसेना शिंदे गट लढणार असल्याचं निश्चित झालेलं आहे। आता कल्याण डोंबिवलीमध्ये श्रीकांत शिंदे विरुद्ध ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर अशी लढत होणार आहे आणि ठाण्यामध्ये ठाकरे गटाचे राजन विचारे विरुद्ध शिंदे गटाचे नरेश म्हस्के अशी लढत होईल। बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांना मानणारा जो आहे हा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यातील ज्या ह्या दोन जागा गेले अनेक वर्ष इथे युतीचाच उमेदवार जो आहे तो निवडून येतो आणि ह्या दोन्ही जागा ज्या आहेत मोठ्या फरकाने बहुमताने ज्या आहेत या निवडून येतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो मी। फक्त शिवसेना अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन होऊ शकतं। सर्वसामान्य कार्यकर्त्याला समाजामध्ये काम करण्याची प्रेरणा या उदाहरणामुळे नक्कीच मिळेल। एक कार्यकर्त्याचा विजय किंवा कार्यकर्त्याला संधी या ठिकाणी दिलेली आहे। तर कल्याण आणि ठाण्याची लढत कशी होणार आहे आपण पाहूया। ठाण्याची बिग फाईट पहा। शिवसेना ठाकरे गटाकडून रिंगणामध्ये आहेत राजन विचारे, तर शिवसेनेचे असणारे शिंदे गटाचे नरेश म्हस्के विरोधात। कल्याणची बिग फाईट पहा। शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान खासदार असलेले श्रीकांत शिंदे पुन्हा एकदा उमेदवारीच्या रिंगणात आहेत, तर शिवसेना ठाकरे गटाकडून आहेत विरोधात वैशाली दरेकर।